वसईत मेट्रो येतेय, अर्थात त्याला वेळ लागणार आहे. मात्र एक धक्कादायक बाब म्हणजे ही मेट्रो वसई आणि नालासोपारा पश्चिमेला मिळणार नाही, कारण ती भाईंदरवरून थेट वसई आणि नालासोपारा पूर्वेतून विरारला जोडली जाणार आहे. यामुळे पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना मेट्रो केवळ स्वप्न राहणार आहे. वसई विरारसाठी MMRDAने मेट्रो 13 मार्गिकेचा आराखडा तयार केलाय. भाईंदरपर्यंत आलेली मेट्रो खाडीतून डबल डेकर पुलाद्वारे वसईत येईल. मात्र भाईंदर पश्चिमेकडून येणारी मेट्रो वसई पश्चिमेत न येता वसई पूर्वेला राजवली, टिवरी आणि नालासोपारा पूर्वेकडून विरार पश्चिमेला जोडली जाणार आहे. यामुळे वसई आणि नालासोपाऱ्याच्या पश्चिम पट्ट्यात नाराजी पसरली आहे. ही जी मेट्रो आहे ती त्याचं नियोजन करताना खरं तर MMRDA आणि वसई विरार महानगरपालिकेचे जो टाउन प्लॅनिंग असेल किंवा इंजिनियर असतील यांच्यामध्ये समन्वय होता की नाही हा खरं तर माझा प्रश्न आहे. कारण की हे करत असताना पश्चिम भाग जो आहे, पश्चिम पट्टा जो वसईचा आहे त्याच्यावरती खरंच अन्याय केलेला आहे. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनचे स्थानक वालईपाडा येथे आहे, त्याला देखील मेट्रो जोडण्यात आलेली नाही. वालईपाडा जिथं बुलेट ट्रेनचं प्रस्तावित स्टेशन आहे त्याला कोणतीही मेट्रोची कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली नाही. हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल. आज आपण म्हणतोय की विकास होताना ह्याचा खरंच विचार केला गेलाय का? मेट्रोला वाहतुकीचा चांगला पर्याय आहे. दुसऱ्या टप्प्यात तरी मेट्रो गोल्डन सिटी मार्गे चंदनसार तेथून जीवदानी मंदिराकडून पूर्वेकडून नेण्यात यावी असे सुचवण्यात आले आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधी शहरातील सर्व नागरिकांना समान न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.